नमस्कार. आज आपण करणार आहे कांदा भजी. ही माझ्या आजोबांची रेसिपी आहे. त्याला केकडा कांदा भजी म्हणतात. तर आपण कांदे उभे कापून घेतले आहेत, जशी भजींना असतात. त्यात आपण मीठ टाकून ठेवून देणार. त्याने त्याला पाणी सुटणार आणि आपण मग तेच पाणी वापरायचं. त्याला मी मीठ लावलं आहे. तर याला मीठ लावून आपण असं मिक्स करून ठेवणार थोड्या वेळ, 15-20 मिनटं वगैरे. हे कांदे मग पाणी सोडतात, त्याने हे कांदे अजून क्रिस्पी होतात नंतर. आता आपल्या कांद्याला आपण मीठ लावून 15-20 मिनटं ठेवून घेतलं आहे. त्यात आपण आपलं बेसन टाकूयात. आपल्याला बेसन जरा कमी टाकायचं आहे. या खेकडा भाजीला बेसन कमी असतं, फक्त एकच लेअर असते वरती बेसनाची पातळशी. तर तशा हिशोबाने जरा कमी बेसन टाकतो आहे. मीठ आपण ऑलरेडी टाकलं आहे. यात मिरची वगैरे काही नाही. थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, जिरं पूड थोडं, ओवा थोडा क्रश करून घेतला आहे हातावर. आपण याला ठेवलं आहे. यात आपण थोडं तांदळाचं पीठ टाकूयात. मिक्स करून घेऊ तांदळाचं पीठ पण. आपण तेल गरम करायला ठेवलं आहे एकीकडे. तेलाला चांगलं जरा गरम होऊ द्यायचं आहे. मग टाकलं तेल गरम झालं आहे, गॅस ते कमी केलं आहे. आता आपण भजी टाकूयात. आपल्याला भजी अशी मोकळी मोकळी वेगळी टाकायची आहेत. असे गठ्ठ्यांमध्ये नाही टाकायची आहे. कांदे असे पसरवून टाकायचे. याला आपण परतून घेऊयात. आपल्याला कडक तेलात टाकायची भजी, पण त्यांना शिजवायचं आपल्याला कमी गॅसवर, नाहीतर ते बेसन काय शिजत नाही. असे वेगळे छान झाले पाहिजेत. असे हे खेकडी भजी असे वेगळे असतात, लच्छे असतात कांद्यांची. याला आपण होऊ देऊयात. हे आपली भजी ऑलमोस्ट झाली आहे. आता आपण ही बॅच काढून घेऊ. यात आपण बघितलं असणार आहे, मिक्सर करताना पाणी जरा पण नाही टाकलं आहे. जे कांद्याचं पाणी होतं त्यातच आपण हे सगळं भिजवलं आहे. असेच आपण आपले बाकीची भजी पण तळून घेऊयात. मी तेलाला फुल गॅसवर जरा गरम करून घेतलं परत. आता कमी केला आहे गॅस. तर आता आपल्याला ही टाकायची भजी. सगळी भजी झालेली आहे. ही आपली शेवटची बॅच आहे. याला पण आपण काढून घेऊया. हे झाली तर आपली खेकडी भजी तयार. तर आपली खेकडा कांदी भजी रेडी आहेत. यावर जरासा चाट मसाला टाकायचा, त्याने मस्त चव येते. तुम्ही पण घरी करून बघा. तुम्हाला नक्की ही खेकडा कांदी भजीची माझ्या आजोबांची रेसिपी नक्की आवडेल. थँक्यू.